नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या टी-व्ही 6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी आज 3 मोठ्या खुशखबर इथे आलेल्या आहेत. हो, पहिली खुशखबर म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे, की ही जी योजना आहे, ही कधीही बंद होणार नाही. आपण इथे बघू शकता. त्यानंतर यामध्ये दुसरी सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे के-वाय-सी करूनही लाडकी बहिणीचे जे पैसे अडकले आहेत, ₹1500 नेमके कधीपासून मिळणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. आणि तिसरी सगळ्यात मोठी खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींना 15 लाख रुपयेपर्यंत इथे पैसे भेटणार आहे. आता यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, की यामध्ये निकष काय आहे, संपूर्ण अटी काय आहे, हे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर आपला मे महिन्याचा हप्ता आपल्याला कधी भेटणार हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण बघूया, की ज्या लाडक्या बहिणी ते ई-के-वाय-सी करूनही त्यांना त्यांचे पैसे अडकले आहेत, म्हणजे ₹1500 त्यांना आले नाहीत, तर हे पैसे नेमके कधीपासून येणार? तर बघा इथे काय सांगितलेलं आहे, की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होऊनही त्यांना मार्च आणि एप्रिलचे पैसे इथे मिळालेले नाहीत. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, की शासकीय स्तरावर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहेत. येत्या काही दिवसात पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना त्यांच्या खात्यात पैसे इथे जमा होणार आहे. लाडकी बहिणीचे हप्ते जून महिन्याच्या अखेरीस इथे किंवा जुलैच्या सुरुवातीला मिळण्याची इथे तरतूद आहे. बघा इथे काय सांगितलंय, ज्या लाडक्या बहिणींची इथे के-वाय-सी पूर्ण झालेली नव्हती, त्यांचे जे हप्ते ना, त्यांचे जे हप्ते रखडलेले आहेत, ते जूनच्या पहिल्या आठवड्यात, जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला इथे पैसे जे आहे ना, ते इथे भेटणार आहे. ही सुद्धा मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटला का? ते कमेंट करून नक्की ते सांगायचं आहे. ₹3000 भेटले म्हणून आम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि जर भेटले नसेल तरीसुद्धा तुम्ही ते सांगू शकता. आणि त्यानंतर आता सगळ्यात मोठी खुशखबर या ठिकाणी म्हणजे लाडक्या बहिणींना 15 लाख रुपयापर्यंत इथे पैसे भेटणार आहे. याची संपूर्ण जी अर्जाची प्रक्रिया आहे ना, ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता इथे बघणार आहोत. बघा, या योजनेचे जे नाव आहे ना, या योजनेचं नाव आहे आई कर्ज योजना. नक्की काय आहे ते आपण आधी इथे बघूया आणि त्यानंतर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. बघा, ही योजना पूर्णपणे महिला केंद्रित असून पर्यटन क्षेत्रातील संबंधित व्यवसायांना प्रोत्साहन देते. या योजनेचे सर्वाधिक मोठे आकर्षण म्हणजे कर्जाचे व्याज सरकार भरते. महिलांना फक्त बँकेकडून घेतलेल्या कर्जाची मुद्दल परत करायची आहे. व्याजाचा पूर्ण भार इथे शासन घेणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचे, की आपल्याला जे 15 लाख भेटणार आहे, याची फक्त आपल्याला काय करायचे, की मुद्दल भरायची आहे. याचं जे व्याज आहे ना, हे व्याज पूर्ण सरकार इथे भरणार आहे. म्हणजे ही महिलांसाठीच योजना आहे. याची खूप मोठा फायदा इथे महिलांना भेटणार आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं व्याजाचं इथे टेन्शन घ्यायचं नाही. थोडक्यात याचा आपण घटक बघूया. बघा, ही जी योजनेचं नाव आहे ना, आई महिला पर्यटन योजना आहे. कोणामार्फत चालवते, की पर्यटन संचालक महाराष्ट्र राज्य यातर्फे ही योजना चालवली जाते. त्यानंतर मुख्य लाभार्थी यामध्ये जे आहे ना, हे म्हणजे राज्यातील महिला उद्योजिका. म्हणजे ज्या महिला व्यवसाय करतात, बिझनेस करतात, त्यांच्यासाठी खास करून ही योजना जी आहे ना, ती इथे राबवली जाते. म्हणजे तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असला, तर तरीसुद्धा तर तुम्हाला इथे पैसे इथे भेटत असतात. त्यानंतर याची कर्जाची मर्यादा जर म्हणाल, तर 15 लाख पर्यंत आपण इथे कर्ज काढू शकता. यापेक्षा कमी सुद्धा काढू शकता, पण 15 लाख जर आपल्याला व्याज जर भरायचं काम नसेल, तर आपण 15 लाख सुद्धा इथे काढू शकतो. त्यानंतर लाभाचे स्वरूप, व्याजाचा परतावा तिथे बिनव्याजी असणार आहे. त्यानंतर याचं जे औद्योगिक पोर्टल आहे, हे इथं आपण खाली इथे दिलेलं आहे. या ठिकाणी आपण जाऊन त्याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण इथे बघू शकता. त्यानंतर आता याच्यामध्ये पात्रता आणि मुख्य अटी काय आहे? याची नोंदणी जी आहे ना, व्यवसायाची पर्यटन संचालकातर्फे अधिकृत नोंदणी इथे अनिवार्य आहे. त्यानंतर मालकी म्हणाल, तर व्यवसायाची 100% मालकी महिलेकडेच असावी आणि व्यवस्थापनही तिनेच करायला असावे. हे सुद्धा इथे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर महिला कर्मचारी जसे की हॉटेल, होमस्टे किंवा ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये किमान 50% महिला कर्मचारी असणे ते आवश्यक आहे. तरच तुम्हाला याचा जो लाभ आहे तो इथे भेटणार आहे. त्यानंतर हप्ते. व्याजाचा लाभ मिळवण्यासाठी बँकेचे हप्ते वेळेत भरणे ते गरजेचे आहे. म्हणजे 15 लाख तुम्ही काढले, तर तुम्हाला त्याची दर महिन्याला याचे पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत. त्यानंतर विमा सुविधा. पर्यटन क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांच्या पहिल्या 5 वर्षांमध्ये इथे हप्ता भरणे इथे आवश्यक आहे. त्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता आपल्याला कधी भेटणार आहे? तर बघा, हा जो मे महिन्याचा हप्ता आहे ना, हा मे महिन्याचा हप्ता आपल्याला येत्या 15 ते 16 जूनच्या दरम्यान इथे आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतो. जर तुम्हाला काही आणखीन लाडकी बहिणीबद्दल काही समस्या असतील, तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.